त्यावरती पाणी पिण्याकरता सोडल्यानंतर तिने झटका मारला आणि जशी ती आलेली आहे तशी जगद्गुरु तुकोबारायांच्या वाडवडिलांनी विठ्ठल रुक्मिणी मातेंचं केलेलं ते मंदिर, त्याच्या पाठीमागे असलेलं ते मम्माजी गोसाव्याने लावलेले काही फळं असतील, काही फुलं असतील, काही झाडं असतील, त्याच्यामध्ये ते शिरले. जनावर भारताला कोण सांगते मुगदरावर आणि ते मम्माजी गोवाने पाहिजे. महाराज चुकून गेले महाराज. त्याला खूप राग आला. राग आल्यानंतर तो राग त्यांनी गिळून घेतला. त्याला वाटलं एवढं निमित्त काही पुरेसे नाही आहे. त्याने तो राग गिळून घेतला. जमदग्नीसारखा होता तो. तुकोबाने माफी मागली. त्याने तो राग गिळून घेतला. तो शांत बसला नाही महाराज. एवढ्यावर तो शांत बसला नाहीये. त्याने काय केलं? विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा मारतात महाराज. पांडुरंगाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारत असतात लोक तिथे. याने तिथे काट्यांचं झुडप लावलेलं होतं. काटेरी झाडांचं झुडप तिथे टाकून दिलंय की जेणेकरून मंदिराला कोणी प्रदक्षिणा घालू नये. कदाचित माझ्या या ते काय लावलंय झाडं असतील, काय असतील. तुकोबा सकाळी आले. 2-4 दिवस काही निघून गेले असतील आणि पाहिलं, अरे 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 मम्माजी बुवाने तर मंदिराला असं काटे लावून दिलेत बाबा. आता वारकरी येतात, तुकोबा गेले, प्रदक्षिणा मारतील आणि आता अडचण आहे, लोकांच्या पायाला काटे रुततील. म्हणून तुकोबाने काय केलं? ती पडलेली अशा प्रकारे काटेरी झुडूप प्रदक्षिणा मारण्याच्या रस्त्यामध्ये असताना ते तुकोबाने थोडं बाजूला केलं आणि त्याने ते पाहिलं. आणि त्याने ते पाहिलंय आधीच महाराज आग लागलेली त्याच्या अंगात. जसं आगीमध्ये पेट्रोल टाकावं, रॉकेल टाकावं आणि त्याचा भडका व्हावा, असा भडका झाला त्याचा. हीच संधी आली का चालू तुकोबाचा काटा काढण्याकरता. धार 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 गेलेला आहे. तुकाराम महाराज उभे राहिले. तुकाराम महाराज विचार केला नाही महाराज. ती काठी होती, तिथे काटेने झुडूप पटलेलं होतं. त्याला मोठमोठे काटे होते, लांब लचक. ती काठी तुकोबारायांना महाराज असं बेदम तो मारतोय. तुकोबा उभे राहिले. जसं महाराज एक धोबी घाटावरती आपले कपडे जोर जोराने आदळतोय, तसं महाराज वारावरती वार, वारावरती वार, वारावरती वार. 15 ते 20 वार तुकोबारायांच्या अंगावर त्याने केलेले आहे. तुकोबा शांत उभे आहे. तो थांबत नाही आणि तुकोबा काही बोलत नाही. मोठमोठे काटे तुकोबारायांच्या अंगामध्ये रुतलेले आहे. तिथून रक्ताची धार बाहेर येते. रक्तभांबाळ तुकोबारायांची पाठ झालेली आहे. तुकोबाराय शांत उभे आहे. काही बोलत नाही, हळत नाही, सांगत नाही, शांत उभे आहे. मारता मारता तो थकला. त्याला असं वाटलं आता माझे हात दुखून आले की काय. पण तुकोबारायांची शांती धरली नाही. प्रत्युत्तर दिलं नाही महाराज.
उलट वाकून घेतलं स्वतः. मार बाबा, तुला काय करायचं. त्याच्याकडे पाठच केली. तो तेव्हा मारत होता तुकोबारांना. थकला, दमला, निघून गेला महाराज. तो निघून गेलेला आहे. निघून